नमस्कार मित्रांनो, तर मी गौरव तुमचं स्वागत करतो माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग असा आहे की मी चाललो आहे पोलादपूर दाभिळ ह्या गावात. दाभिळ. तर आज आहे तिकडे आज हळद आहे, उद्या लग्न आहे. लग्न म्हणजे मी मुंबईला जिथे लहानाचा मोठा झालो किंवा जे माझं बालपण बऱ्यापैकी अर्ध गेलं तिथे त्यांचा म्हणजे तिकडे माझी मैत्रीण राहते, श्रुती मोरे. तर आज तिचं आज लग्न आहे. तर मी म्हणजे उद्या लग्न आहे, आज हळद आहे. तर मी आत्ता इथे मेन स्टॉप, आता हा मला एक्झॅक्ट माहीत नाही, पण ते हॉटेल वैष्णव आहे मेन हायवेला, तिकडे थांबलो आहे. अजून आपल्याला 3.5 ते 4 तासाचा रस्ता कवर करायचा आहे. तर ह्या श्रुतीचं लग्न आल्यानंतर पुढच्या महिन्यात अजून एक श्रुती, म्हणजे जिला माझ्यामध्ये ओळखत असतील बरेच जण, श्रुती जाधव, जी माझ्या शाळेतली मैत्रीण आहे अंबरनाथची. तर तिचा पण लग्न आहे. तर मला आता खूप दिवसानंतर एकटा राईड करायला निघालो आहे. आज मी एकटाच राईड करतो आहे आणि आपल्याकडे आहे गाडी, ती हॅटर, त्यामुळे थोडी एक्साइटमेंट जास्त आहे. सो आणि असा विषय आला की मला आता माझा मॅप पण बघायचा आहे. त्या मॅपनुसार मी जातो, पण माझा मॅप बघताना मला थोडा प्रॉब्लेम होता, कारण की माझ्याकडे त्या गाडीला ते स्टँड नाही. ही गाडी माझ्या मित्राची आहे आणि मेन गाडी जी आहे ती आपली गाडी सर्व्हिसिंगला टाकायची होती. सो मित्राला बोललो की तुझ्याकडे राहू दे, नंतर सर्व्हिसिंग वगैरे करेल मी आल्यावर. तर असा विषय आहे. आणि रॉयल एनफील्ड माझा पर्सनल फेवरेट असा ब्रँड आहे बाईकमध्ये. जी मला बाईक घ्यायची तिची, ते वेळ आल्यावर बघू. तर आता मला शोल्डर पण दुखायला लागला एवढ्यात. आपली बॅग होता फुल लोड एकदम, बॅगेमध्ये पण खूप वजन आहे. तर आता मी जातो आहे दाभिळ गावात पोलापूरला. तर तिकडे गेल्यानंतर जे काय पुढचं ते बघा तुम्हीच आणि सोबत राहा असेच आपले. आता हा ब्लॉग 7ला, म्हणजे आज हळद आहे, उद्या 8 आहे, 8ला लग्न आहे. मग मे बी मी परवा निघेल किंवा निघालतो उद्या रात्री. असेच सोबत राहा आणि नेक्स्ट ब्लॉगसाठी पण तुम्ही तयार राहा. तोपर्यंत ह्या ब्लॉगची मजा घ्या. चलो बाय. तर आता आपण इथे हॉटेल वैष्णवीला नाश्ता करायला बसलो. खारपारा पेन काय त्याचं नाव आहे, खारपारा पेन. तर आता आपल्या तिकडे जाताना पहिलं तर ट्रॅफिक आहे वगैरे असं ह्या मॅपमध्ये दाखवत आहे. बघू आता ट्रॅफिक केवढं आहे काय आपल्याला माहीत नाही. आणि दुसरं म्हणजे की बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग विथ फुल क्लिअरिटी, कारण की माझा पहिला जो फोन होता ज्यात कुणाल आमले आपला मित्र याच्या लग्नाचा ब्लॉग शूट केला, तो त्याच्या लग्नात गेल्यानंतर त्या कॅमेरावर लेझर पडली म्हणजे फोनच्या लेन्सला, आणि तो फोन गेल्यानंतर मग पुढचा सगळं म्हणजे होतं कवर करायचं होतं मला सगळं, म्हणजे झालं नाही. मग तो फोन आपण विकून टाकला. नंतरला माझ्याकडे फोन नव्हता. मग त्यानंतर माझ्याकडे माझ्या काकाचाच फोन आहे, तो होता वापरायला वगैरे. तो पण फोन माझा लालबागला चोरीला गेला. आता मी सध्या माझ्या आईचा फोन वापरत होतो. तर आईचा फोन वापरतो आता बरेच वेळ झाला की आईचा फोन वापरते. त्या दरम्यान मी बऱ्याच ठिकाणी गेलो. मी कुणाल आमलेच्या लग्नाचा ब्लॉग नाही अपलोड केला, कारण की माझ्याकडे तेवढ्या क्लिप्स नव्हत्या वगैरे, त्यामुळे. तर चला चाय पण हो. मग त्यानंतर मी आता हल्लीच्या हल्ली खूप ठिकाणी गेलो, म्हणजे त्यापैकी त्र्यंबकेश्वरला गेलो. आणि रीना मोरेच्या लग्नाचा मला ब्लॉग, म्हणजे रीना मोरे ही माझी खास फ्रेंड, तर तिच्या लग्नाचा पण ब्लॉग मला अपलोड करता आला नाही, कारण की फोनच आपल्याकडे क्वालिटीचा नव्हता बोला, किंवा नाही का आपल्याला पण असं वाईब नव्हती आहे. आणि त्यानंतर मग ते झालं. त्यानंतर त्र्यंबकेश्वरला पण गेलो. आणि रीनाचं पण लग्न इथे ह्याच साईडला, महाड साईडलाच होतं. तर अशा सगळ्या गोष्टीमुळे मला ब्लॉग करता आले नाही किंवा केलेच नाही बोला. कधी असं झालं की पहिला फोन होता तेव्हा माझं होतो नाही का, की कशाला ब्लॉग करायचं आहे, काय करायचं आहे, असं तसं. पण आता असं झालं की आता फोन माझ्याकडे सगळं चांगलं वगैरे आलं आहे, आणि आता माझं नाही, आता ब्लॉग करणार आहे मी. जो मैं अभी करके दिखाऊंगा ना, सोचा नहीं होगा किसी ने. नहीं, अब क्या हुआ कि अब तैयारी हो गई है और अब मजा आ गया है. ब्लॉग्स किंवा अजून जे काही येईल ते
तर आता आपण नाश्ता करायला बसतो आहे. मी आता नाश्त्यामध्ये मागवले पोहे, कारण की भाई थोडं हलकं खायचं आहे, निघायचं आहे, पटपट खायचं, पटपट निघायचं आहे. कारण की तिकडे 2 वाजता परत आपल्याला पंक्तीत बसायचं, डायरेक्ट जेवण तोडायचं आहे. तर आजचा हा आपला मेन्यू आहे, पोही, चाय पण मस्त, पोहे पण मस्त, पद्धतशीर नसतं. क्या नाश्ता करायला विचारतो बोला नाश्ता करायला असं विचार पण नाही. क्या नाश्ता करा. आपण आता जी ही नदी बघतोय ही सावित्री नदी आहे. तर आता आम्ही माझ्या डेस्टिनेशनच्या एकदम नियर बायला ही नदी आहे. तर आता मी जाईल पुढे. आता जवळजवळ 10 किलोमीटर अजून आहे. 10 किलोमीटर गेल्यानंतर मला अजून पुन्हा ते शोधावं लागणार आहे की एक्झॅक्ट ते गाव कुठे आहे. तिकडे जाऊन वगैरे आपण शोधू. असेच सोबत राहा. आता आपण ऑन द वेच आहे, तोपर्यंत बघू. हा तर मित्रांनो, आता मी आहे इथे. या गावाचं नाव काय, वाकण गावाचे इथे. आणि आपल्याला जायचं आहे ते खूप पुढे. हे नवऱ्या मुलाचं गाव आहे. आणि हा बघा मागे जो दिसतोय तुम्हाला, हा आपला रित्या इथे फोनवर बोलते, ब्लर असेल. तर असा विषय झाला आहे की DJ जो येणार होता तो या DJवाल्याचा टेम्पोच नेमका बंद पडला आहे. बोलतात ना एन मोमेंटला सगळा सीन. आणि इथे इलेक्शनमुळे टेम्पोवाले पण बोलतात नाहीसेच आहेत. आता एक टेम्पोवाला येतो, पण त्याचा जो बजेट आहे तो जास्त आहे. कारण की त्याचं पण सीन नाही, कारण की त्याला पण ते बाकीचं पण इलेक्शन वगैरे सोडून येतो ना, त्यामुळे आपल्या भावाच्या घरातल्याने सांगितलं आहे, त्याला भाऊ आहे रित्या, तर फुल टेन्शनवर येतं. त्याला घरातल्याने सांगितलं की 4 आता वाजले किती आहेत, आता ते 1:15 झाला आहे. आणि तो टेम्पो जिथे बंद पडला तो इथून 25 किलोमीटर लांब आहे लोकेशन. तिकडे जायचं आता आम्हाला. तिथनं ते DJ घ्यायचं आहे, त्या टेम्पोने शिफ्ट करायचं आहे. परत तो जो बंद पडला त्याचं पण चालू करायचं व्हायचं आहे. असं करून हा सगळा सेटअप 4च्या आत तिथे बसवायचा आहे. नाहीतर मग रितेश भाऊचं काही खरं नाही. आपल्या रितेश भाऊ हे बिग बॉसमध्ये नाव चांगलं गाजतं आणि इकडे फक्त तांदळ असा विषय आहे. तांदळ एकदम. बघू आता काय कसं. माझी बॅग बिग मी सगळे इथे हे म्हणजे श्रुती, हे बघा, हे जर मागे बॅनर लागले ना, हे मागे बॅनर आहे. हे लग्न आहे जे मी इकडे आलो. ह्या लग्नाला ही माझी लहानपणची फ्रेंड आहे श्रुती, आणि हे तिचे होणारे मिस्टर आहे. त्यांच्या घरी मी आता बॅग ठेवली. आम्ही त्यांना भेटलो वगैरे. मग तिथे बॅग वगैरे ठेवून आता आपल्याला पुढचा प्रवास करायचा आहे. बघू आता कसं काय. माझे तर खांदे खूप दुखलेत, कारण की बॅगेचं लोड वगैरे सगळं. आता टेम्पो येईल आपला. मग अशी सगळी धांदल चालू आहे. पहिल्याला हसायला द्यायचं नुसतं, कारण की लग्नाचं घर म्हटलं आणि तिकडे असं सुरळीत असलं ना, हजम नाही होत. शेवटी प्रॉब्लेम तर आले. तर आता मग मला वाटतं 3-3:30 होतील सेटअप सगळा DJचा होईपर्यंत. नाहीतर DJ नंतर वाजेल, पण भावाला पहिला वाजवतील घरातले. बघू, प्रॉब्लेम आहे, येतच राहतात. आणि कसं गावाखेड्याचे ठिकाण बोललं की इथे हाच सीन आहे की सगळे मॅनेजमेंट बघताना थोडं नाकीनं होतात. पण बघू, झालं तर ठीक. टेम्पोचा बंदोबस्त झाला आहे. आता DJ कसा काय आणायचा याकडे लक्ष. तुम्हाला वाटतंय दुपारची आमची मॉर्निंग वॉक होते? नाही, ही खरी लागलेली वाट आहे, ती सुधारण्याची पाठ आहे असं वाटतंय. होतील का 2? ये बस. चल मित्रा, हा लोकेशन आहे. असेल ना, याला टाक थोडंसं तिकडे सरकून बस. चला आता बघू पुढचा कार्यक्रम कसा. मित्रांनो, आम्ही आहे पोलादपूरला. इथे डिझेल भरायला आलो आहे आणि आम्हाला खबर लागली की तो जो टेम्पो आहे तो आत्ता झालेला आहे व्यवस्थित. आणि मग आता हा जो टेम्पो हा आपण आता त्यांचं जे काय असेल
ते आपण देऊन आपण ह्याच टेम्पोतनं परत जाणं. आपली गाडी तिकडे लागली तिकडे. पण आम्ही त्याआधी एक कन्फर्म करतो की त्यांचा टेम्पो खरंच जर व्यवस्थित केला आहे मेकॅनिकने ठीक आहे, नाही तर त्यांनी स्वतः केलं असेल. मग परत हा जर टेम्पो गेला की त्यानंतर मग काय मिळणार नाही टेम्पो, गॅरंटी आहे. कारण की इथे सगळे टेम्पो बिझी आहेत आज. अशा सगळ्या गोष्टी झाल्यात. हो इथे पुन्हा एकदा असा टेन्शनच्या अवस्थेत होण्याआधी आपण त्याला सांगू की कॉल कर भावा. लोच्या लपाचे खूप होती. काय बोलशील तिच्या आजच्या धावपळीबद्दल? काय बोलू नाही शकत. ॲक्च्युली याला हा प्रश्न मी त्याला विचारणार होतो लग्नाचे, काय बोलशील भावा लग्न झालं बहिणीचं वगैरे, पण आता हा प्रश्न उलट्या स्वरूपात मला विचारायला लागतं याला. कारण की आत्ताची परिस्थिती अशी झाली ना की इकडे यार तिकडे वीड असं याच्यासाठी झालेलं आहे. बघू आपण लवकरच जाऊ आपल्या लग्नाच्या ठिकाणी तिकडे, आणि जे काय असेल ते पुढे प्रोग्राम तुम्हाला कळतच राहील. मला वाटतं ना खरं तर आपल्या भावाला शनिपीडा लागली आहे. आज शनिवार आहे, आज चांगलीच शनिपीडा लागली आहे. आणि तो टेम्पो जो आहे डीजेचा तो जवळजवळ काल रात्री 12 वाजता निघाला आहे. तो अजूनपर्यंत आता वाजले किती 2 वाजले ना, 1:45 झाले दुपारचे दुसऱ्या दिवशीचे, अजूनपर्यंत काय आला नाही. आता डी जे कसा आणतोय काय ते त्याचं त्यालाच माहिती. बघूया. राम भरोसे हिंदू हॉटेल चालू आहे आपलं, काहीतरी नक्कीच होईल. चलो. तर मित्रांनो हाच तो आपला होता टेम्पो ज्यात आपण बोलतो डी जे आणलेला. आता हा आपला सगळा सामान आपला डी जेवाला भाऊ आणि मी रित्या आम्ही सगळ्यांनी असं शिफ्ट केलेलं आहे. आता आपल्याला ना वेळेच्या आत पोचायचं आहे. अरे वाजले की देत 2 ना, वेळेच्या आत प्रोग्राम आहे आपला. निघूया आता, बघू आता पुढे काय काय करायचं आहे. फटे गरमी आहे ना, पण तू पाणी बिणी काय पाहिजे का? सकाळी एवढं काय वाटत नव्हतं. हां जेव्हा इकडे जेव्हा गाडी बंद पडली तेव्हा लागलं. मग इथनं लोटच आणला काय नाही, हां तोलन टाकला. हां थोडा वेळ चालू होते, चढणला वरती बंद होऊन जात. हां तिथून आणि तिथं चढली, हां रिवर्स टाकली, पाठी आली. चलो भाई लोग निघूया. इन लोगों ने मुझे हायर किया है, अभी मैं अंबरनाथ छोड़ के इधर हूँ. मेरे को इन लोगों ने हायर किया, अच्छा पगार है. ये मेरे सब मेरे मालिक लोग हैं. ओके, ये अनिरुद्ध है और ये संचित भाई है. हम लोग मेरे को हायर किया इन लोग ने. अभी अंबरनाथ रोल है, तुम्हारी देखो, मैं इधर देखता हूँ. तर आपले रितेश दादा आपल्याला थोडं सांगत आहेत. हे आपले सगळे मुलं आहेत, त्यांना रितेश दादा सांगत आहेत काय काय त्यांचे कार्य आहेत. काय बोलाल तुम्ही? आता डीजेचा सेटअप आलाय. किती वाजता आले आपला डीजे? काय बोलाल? आता वाजले किती असेल? 3 वाजले का रे? 3 वाजले. 4. हा आता हे बघा रितेशला किती कष्ट करतायत. आता वाजले 4च्या आधी सेटअप लावायचं रितेश दादांना. हा नाही तर एक काम कर ना, 3 खाली ठेव, 1 वर ठेव. होईल ना असं? बघतो ना. तुझी इच्छा काय, पहिलं गाणं कोणतं वाजलं पाहिजे? आणि की इथे मला डिमांड आली की रितेशच्या आवडीचं गाणं जो पत्ता करतो कुल, जो तारी बोलेल ते तारी. हा हे बाबा कोणतं वाजशील पहिलं गाणं? त्याला क्रॉस अरे होणार रे बाबा, होणार. चौथा वरतीच ठेवा लागेल. भाई ये आपको सिखा रहे, आप जरा इसको लाइन देना. हनी सिंह काम मेरा रोज का. गोल्याला कॉल करा. आम्ही पण रितेश दादांच्या नेतृत्वाखाली सगळं काम करत आहोत. चिंतनचा घे ना फोन. काय मग गौरव, तुला काय वाटतं? तू बोल काहीतरी. मी माझा काय भाऊ, मी फिरवलं की कॅमेरा ऑन. मी काय बोलणार आहे आता? रितेश भाऊ आम्हाला सांगतील ते आम्ही काम करणार आहे. अरे दे ना काय गाडी. नंतरला ते आमचं काम करणार आहेत. खूप असे कामं दिले आम्ही त्यांना. फक्त हा भाऊ आपला व्हेज आहे. आम्ही अरे नॉनव्हेज तसं नाही रे, त्या बाबतीतला व्हेज आहे अच्छा. तो. ओके. आम्ही अल्ट्रा प्रोमॅक्स नॉनव्हेज आहे आज. बघू आता काय रितेश दादा. चिंतन हे आपला हा करणार का हँडलिंग सगळं? हँडल तर आपणच करायचं. कोटा कोण आहे? कोटा प्रमुख कोण आहे? कोटा प्रमुख पण हेच आहेत. आता ह्याचा फोटो मी डीपीला लावतो आज. फक्त होऊ दे. कोटा प्रमुख काय बोलाल?
घ्यायचा लगेच हुकूम लगेच आम्ही घ्यायचा आणि भाई आम्ही कामं करणार बाल तिचा शब्द पडला भाई आम्ही काम केलंच पाहिजे. प्रमोदची मम्मी ना ओळखलं करंजी गेला तर पाणी गार झालं खाली बसून पटापट घ्या हात लावू फक्त झालं झालं किती राहिली आता या पटापट बाळा का गौरव आपल्या गल्लीतले माणसं ना आम्ही फोटो काढतो हॅलो हॅलो
या लायटीच्या